नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुढे पाहणार आहोत न्यूज टॉप 9. सुरुवातीला बातम्या सत्याच्या मोर्चासंदर्भातल्या. 5 किंवा 6 तारखेला निवडणुकांच्या घोषणांची दाट शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तारखा जाहीर होण्याची शक्यता. झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होण्याची देखील शक्यता. पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याचा अंदाज. सत्याच्या मोर्चामध्ये ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा. दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या. राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांचा हा इशारा. मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा. काही दिवसांमध्ये पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार. उद्धव ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला हा इशारा. निवडणूक व्यवस्थेमध्ये सत्तेचा गैरवापर तर संविधानातील आपल्या अधिकाराचं जतन करण्याची वेळ. शरद पवार यांचं हे वक्तव्य. देश अखंड राहू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. वेगवेगळ्या पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवला जातोय. विरोधकांच्या मोर्चावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीका. माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला. माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा प्रयत्न. ठाकरेंचा हा आरोप. पैठणचा आमदार सांगतो की निवडणुकीसाठी 20,000 मतदार बाहेरून आणले. निवडून आलेल्यांची सोय आधीच झाली होती. विलास भुमरे यांचं उदाहरण देत राज ठाकरे यांचा आरोप. काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खान हवा की बाण या एका सभेत मिमिक्री आर्टिस्ट म्हणालेले अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं. येत्या काळात व्हिडिओची मालिका लावू, साटम यांचा पलटवार. निवडणूक आयुक्त भाजपचे नोकर जागे राहा, नाहीतर अॅनाकोंडा येईल. अॅनाकोंडाला कोंडावंच लागेल. उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावरती हा निशाणा.